इकडे जेवण लावून ठेवलंय. दादा हे काय चिकन मटन? चिकन ग्रीन थाली आहे, चिकन ग्रीन थाळी, चिकन थाळी आहे, प्रॉन्स थाळी, सुरमई थाळी. या बाजूला पिठला भाकरी, वांग्याची भाजी. 200-400 रुपये पाटी. आणि इकडे गृहोपयोगी वस्तूचे हे मोठे मोठे नमस्कार मित्रांनो, आता आपण जातोय ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठ्या महोत्सवाला म्हणजे आगरी महोत्सवला. पर पर्सन 30 रुपयाचं तिकीट काढून आता आपण एंट्री करतोय. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, यावेळीची थीम आहे ती मुंबादेवीची थीम आहे आणि या ठिकाणी गडकिल्ले तयार केलेत आणि तिकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेत. शिवाजी महाराजांची प्रतिमा छान तयार केली आहे. यावेळी ही पूर्ण लाईन आहे ना त्यांनी गड किल्ल्यांसाठीच ठेवली. इथून आता शॉप सुरू होत आहेत, स्टॉल जे लावले ते. नमस्कार मित्रांनो, डोंबिवलीच्या आगरी महोत्सव मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी खूप सारी गर्दी आहे. खरं तर पहिल्या दिवशी एवढी गर्दी नसते, पण यावर्षी पहिल्याच दिवशी भरपूर गर्दी आहे. तर दाखवतो तुम्हाला हा आगरी महोत्सव. किचन खूप छान आहे आणि त्या ठिकाणी भरपूर सारी गर्दी आहे आणि इकडे सगळे मुखवास वगैरे आहेत. मोठं दुकान आहे. कोकणी पदार्थ आहेत या ठिकाणी. दुसरा स्टॉल आहे कोकणी पदार्थाचा. एक आहे वल्लारला काय पाहिजे? हे पाहिजे रे. इकडे खाण्यासाठी बघा किती गर्दी. चांगला आहे. शेंगदाण्याचा रेडीमेड मसाला आहे. खाऊन बघा, टेस्ट बघा, चव बघा, क्वालिटी घालायचा, पाणी घालायचं, मिक्सर करायचं, लगेच घालायचं. काय टाकायची गरज नाही. तिखट नाही, मीठ नाही, काय कुठल्या पण भाजीला लावा, डायरेक्ट लावून तळून बघा. मॅडम खाऊन बघा, टेस्ट मंचुरियन मसाला रेडी बघा. इकडे चला, खाल्लं तर कळतंय बघा. इकडे खाल्ल्याशिवाय कळत नाही. जगातल्या सगळ्या भाज्याला चालणारा मसाला आवडा, आवडलं तरच घेऊन चला. इकडे गरम गरम गरमागरम टेस्ट. परत एक टेस्ट साठी आपण घेतलंय. गरम आहे. बघा इकडे गोबी मंचुरियन मसाला. भाज्याला लावायचं, तळायचं, घरचं काय टाकायची गरज नाही. चला इकडे एकवा पण आहे इकडे आणि या ठिकाणी औषध. या ठिकाणी सगळे राजस्थानी लोणचे आहेत. इकडे मल्हारसाठी चिप्स घेते. खूप सारे चिप्स आहेत. टेस्ट करायला विसरायचं नाही. प्रत्येक गोष्ट टेस्ट करून बघायची. हा बाबा, कुठला घेऊ सांग? घे कुठला पण. कुठला पाहिजे तुला? हे पटकन ह्याच्यात सांग. हे चांगलं आहे. या आगरी महोत्सव मध्ये आहे ना मोठी मोठी ज्वेलर्सची दुकानं लागतात, मोठे शॉप्स लागतात. पहिलं शॉप आहे आणि तिकडे एक दुसरं आहे.
या ठिकाणी पापड्स आहेत सगळे इथे तयार करून ठेवलेत चाकायचे आणि घ्यायचे. या ठिकाणी लाईव्ह तयार होत आहेत आणि चाकण्यासाठी इकडे सगळे ठेवले. खाल्ल्याशिवाय जाऊ नये. चाकायला देतात भरपूर आणि पूर्ण स्टॉल लावले त्याने पापडचे. सगळं चाकण्यासाठी आहे इथे. बरे आहेत पापड. पापड स्टॉलच्या बाजूला महिलांची ज्वेलरी शॉप्स आहे. मोठा आहे. इकडे खरवस आहे. खरवस कसं आहे दादा? कसं आहे? हा 120 ला आणि हा 150 कमी साखरेचा कुठला आहे? साखरेचा आहे आणि हा गुळाचा आहे. गुळाचा खरवस बघा. दाखव ना गुळा. हा गुळाचा हा गुळा. तर मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी काही स्टॉलवरती गर्दी आहे तर काही स्टॉल खाली आहेत. पण तुम्ही उद्यापासून जेव्हा याल ना तुम्हाला भरपूर गर्दी इकडे दिसेल. आणि बेकरी आयटम आहेत आणि इथेही चाकायला देतात. हे खारी पॅकेट आहे प्युअर गव्हाचं 50 रुपयाला आणि हे टोस्ट आहे ते अर्धा किलो 120 रुपये. काय मल्हार काय बघतोय? किचन काय करणार ते ठेवून? किचन भरपूर सारे आहेत आणि नवीन क्वालिटी आहे यावेळी. या बाजूला सुद्धा इकडे लोणच्याचा स्टॉल आहे आणि या बाजूला गृहोपयोगी वस्तूचे स्टॉल्स आहेत. इकडे मात्र गर्दी आहे भरपूर. दाखव मला करून दाखव. ते पीजी ज्वेलर्सचं हा शॉप आहे. मॅडम ते त्याच्या क्वांटिटीवरती डिपेंड आहे ना. त्याच्यामध्ये ज्यूसची क्वांटिटी केवढी आहे? ते ज्यूसचं मशीन मध्ये. बस बरोबर. स्टीलच्या कॅनच्या डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये फक्त त्याला असं टाकायचं. हे बघा सिंपल एकदम. वरती उचला खाली. लहान मुलगा सुद्धा करू शकतो. असा आपण डब्बा घेतो. डब्बा आपल्याला टाइम लागतो. वगैरे काय पोळीचं पॅकेट कसं आहे? इकडे कोकणी आयटम आहेत सगळे. मिरच्या वगैरे आहेत. चिंच आहे. काय आहे का माहिती. मसाले पण आहेत. इकडे खाज्या आहे. तांदूळ पण आहे तिकडे. यावेळी गावाकडच्या गोष्टी नावाचा एक स्टॉल आलाय. काय दादा? मडकी रोडला गावच्या गोष्टी हो का? आपल्याकडे 12 महिने फराळ भेटतो आणि 100% घरगुती. बरं बघू का? गावाकडच्या गोष्टी नावाचा हा स्टॉल आहे. बऱ्याचशा वस्तू आहेत इथे. फरसाण आहे. शंकरपाळा आहेत. चिवडा. हा ज्वारीचा डाएट चिवडा आहे हा.
मसाला शंकरपाळी. मसाला शंकरपाळी. शंकरपाळीमध्ये 5 हो गोड पण आहे, तिखट पण आहे, ठेचा पण आहे. इकडे लोणचे वगैरे पण आहेत. मिरची आहे. हे बघा भाजीचे लोणचे म्हणून हा एक वेगळाच प्रकार आहे लोणच्याचा. हे काय भाजीचे लोणचे म्हणजे? सगळ्या भाज्या आहेत त्याच्यात, पण क्रंची आहे, त्याच्या मऊ झालेल्या नाहीये. ओके. मसाला खूप छान आहे त्याच्यात. हा. त्याच्यामुळे तांदळाचं पीठ आहे, बेसनाचं पीठ आहे. आणि इथे ऑफर सुद्धा आहे अशा प्रकारची. आणि या ठिकाणी आहे गणेश चहा. गणेश चहा, गणेश चहा. एकदा क्वालिटी पहा. धन्यवाद. तर या ठिकाणी हे एक शॉप आहे आणि इथे बऱ्याचशा फ्रेम्स आणि नेम प्लेट वगैरे खूप छान आहेत इथे. फोटो फ्रेम आहेत आणि हे पण खूप छान आहे. LED फ्रेम वगैरे तयार करतात. छान आहे शॉप. सुद्धा आहे आणि इकडे महिलांची गर्दी दिसते. वेगवेगळ्या बॅग्स आहेत. इकडे आवळा रस तो आम्ही घेतला, आता आम्ही काय घेत नाही. आणि इकडे डिंकाचे मेथीचे लाडू. मेथीचे लाडू. खरवस आहे 120 रुपये. रेवा कसं आहे खरवस? चांगल्या कमी इकडे आग्रेसाई मसाल्याचे स्टॉप आहे. इकडे कपड्याचे स्टॉल्स आहेत. इकडे लोणावळ्याची चिक्की सुद्धा आहे. या ठिकाणी मराठी नावांचे टी शर्ट्स आहेत. गेल्या वेळी आपण इथे घेतलेले होते. ना इकडं सुकी मच्छी, मच्छीचे स्टॉल अजून लागत आहेत. इकडे 2च आहेत बघा. इकडे मच्छी ठेवली. 200-400 रुपये पाटी. इकडे मोठा असा बुकचा स्टॉल लागतो. अजून जास्त पुस्तकं लागलेली नाही आहेत. अजून लावता येते. तर इकडे बुक स्टॉलच्या बाजूला महिलांची ज्वेलरी आणि कुर्तीचं दुकान आहे. तर आता खाऊ गल्लीला इकडे सुरुवात झालेली आहे. ही आहे खाऊ गल्ली. पिझ्झा. पिझ्झा कसा आहे? 80 रुपया. 80 रुपयाला पिझ्झा. आणि हे बटाट्याचा 70 रुपये. हे काय चटणी? हे दाल. ही दाल आहे. आणि इकडे बाटी, चुरमा, हलवा आहे. आणि त्या बाजूला कचोरी आहे. हे कसली भजी आहे? मिरची भजी. बघा आपण इकडे कचोरी घेतली. तर आपण ही कचोरी घेतली, ही वाली. इथे खिच्या पापड आहेत. इकडे ज्युसेस आहेत. अस्सल पुणेरी भेळ आहे इथे. मटकी,
इकडे फ्रुट्स आहेत. इकडे खिचिया पापड प्लस चायनीज. खाऊ नका. हा मंचुरियन बॉय कसं आहे रे? असं आहे. इकडे पण पिझ्झा आहे. मंचुरियन सगळ्या ठिकाणीच आहे आणि तो खिचिया पापड. तर आता खाऊ गल्लीत आलोय. आम्ही मूंग कचोरी घेतली होती पण ती खूप स्पायसी होती त्यामुळे जास्त खायला झाली नाही. इकडे सगळं व्हेज आहे. या ठिकाणी शेगावचे हे मांडे आहेत ते आपण गेल्या वेळी घेतलेले. आता इकडे जाऊया. पूर्ण इकडे नॉनव्हेजची गल्ली आहे ते तुम्हाला आता दाखवतो. इकडे खानदेशी मांडे. या काकांचा आपण गेल्या वेळी व्हिडिओ बनवलेला होता. आणि हे बघा मांडे. आणि इकडे खानदेशी जेवण. आणि इकडे शेगावची कचोरी सुद्धा आहे. या बाजूला पिठलं भाकरी, वांग्याची भाजी. या ठिकाणी चिकन शॉर्मा. इकडे पाणी. इकडे आईस्क्रीम आहेत. और आता आपण आलोय खऱ्या अर्थाने आगरी महोत्सवला. इकडे जेवण लावून ठेवलंय. दादा हे काय चिकन मटन? चिकन ग्रीन थाली आहे, चिकन ग्रीन थाळी, चिकन थाळी आहे, प्रॉन्स थाली, प्रॉन्स थाळी, सुरमई थाळी, कोंबडी वडे आहे. कोंबडी वडे. पहिल्यांदाच आगरी महोत्सव मध्ये आपण कौलावरचं चिकन बघतोय. कसं आहे दादा? कसं आहे प्लेट? 200. 200 रुपये प्लेट आहे. इकडे कोंबडी वडे आणि या ठिकाणी पहिल्यांदाच घावणे दिसत आहेत. घावणे आणि फिश. लॉलीपॉप, पिझ्झा, मोमोज, क्रिस्पी मोमोज. तर इकडे सुकी मच्छी आहे. बिर्याणी कशी आहे? इकडे भरपूर गर्दी आहे. चिकन खिमा पाव, कलेजी पाव, जवळा पाव आणि जेवण सुद्धा आहे. मित्रांनो पहिलाच दिवस आहे तरी पण खाऊ गल्ली विशेष करून नॉनव्हेजचे आयटम आहेत ना तिकडे भरपूर गर्दी आहे. आणि त्या बाजूला इकडे बसायला पण फुल झालंय. मला इकडे मासे आहेत ते बघूया. इकडे सगळे फिश आयटम आहेत. सुरमई पासून खेकडा मसाला पासून चिकन रस्सा वगैरे सगळे आहे. खूप छान सजावट केली इकडे. 250 रुपये. इकडे मस्तपैकी मांदेली फ्राय होत आहेत. इकडे बाजूला पॉपलेट फ्राय होत आहेत. फिश बघा तुम्ही. पॉपलेट थाली. दादा फिश बघा किती मोठे मोठे आहेत. सुरमई बघा, पॉपलेट बघा. कोंबडी उलटी झाली.
तर आत्ता तुम्हाला घेऊन जातोय मनोरंजन पार्कात आणि इथे आल्यानंतर हे मस्तपैकी फुगे उडवत आहेत. इथेही काही ज्वेलरीचे शॉप्स दिसत आहेत आपल्याला. इथे बायकांची गर्दी आहे. तर मित्रांनो, हा आगरी महोत्सव 12 डिसेंबर 2025 पासून ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आज पहिला दिवस होता त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. इकडे गर्दी आहे पण थोडीशी कमीच आहे, पण उद्यापासून इकडे भरपूर गर्दी असणार आहे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तर इकडे पेस्ट्रीचा शॉप आहे. विविध प्रकारच्या पेस्ट्रीज अवेलेबल आहेत इथे. आणि या आगरी महोत्सवामधून जाताना तुम्ही मस्तपैकी पान खाऊ शकता. भरपूर सारे पान. हो मग पनवा खाय के मनवा डोले. तर आता आपण शेवटी कुल्फी खाणार आहोत. द्या ना 2. मस्तपैकी थंड थंड गार गार कुल्फी खावा आणू.